बापरे. हर्षे. अय अय बोकडे. मित्रांनो, जेवण खाऊन परत झोपलोय राव. लय झोप येते सारखी. काय करायचं या झोपेला. चला आवरूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या 365 डेच्या ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, काल आपली नाईट ड्युटी होती. नाईट ड्युटीवरून आलो आणि येता म्हणलं नाश्त्याला काय विचारावं मित्राला फोन करून. तर उपीट होतं, कॅन्सल केलं. बाहेर मी वडा खाऊन आलो आणि आल्यानंतर मग असं एकदम नाईट ऑफ होतं. म्हटलं आंघोळ बिंघोळ करूनच घ्यावं डायरेक्ट. मस्तपैकी आंघोळ केली. फ्रेशनेस तरी नाही, वरून फक्त बरं वाटते, पण आतून सगळं मन म्हणते आता झोपून घे भाऊ. लय बिझी गेली ड्युटी भयंकर. एक पेशंटची डेथ होऊन तिथे दुसरा पेशंट आला, ते इंटुबेटेड व्हेंटिलेटरवर होता. ज्याला मेडिकल मधलं माहिती त्याला माहिती नाईट कशी जाते भाऊ. डायरेक्ट खुट्टाच. त्यात वरून परत इंचाचा राऊंड असतो सकाळी. सगळं डोक्याला ताप येतो. चला आता नाश्ता वगैरे झालाय आणि आंघोळ वगैरे करून आता झोपायचंय. बघू नाईट ऑफ, आज नाईट ऑफ आहे पण बाबांकडे जाऊ म्हणते संध्याकाळी. आता तर जायच्या मनस्थितीत नाही मी. कुठंतरी पडन एक झोपून जाईन रस्त्यावर कुठंतरी. तर चला जाऊया झोपायला मग. मित्रांनो, आत्ताच मेट्रो मधून उतरलोय आणि आता हॉस्पिटलकडे चाललोय. बाबांकडे चाललो होतो. आज नाईट ऑफ आहे आणि उद्या परत मॉर्निंग टाकली यार. काय कटाळा आलाय ड्युट्या करून करून. चला जाऊ ऑटो पकडून डायरेक्ट हॉस्पिटलला. मित्रांनो, संभाजी रोडवर आलतो, संभाजी गार्डन तिकडे. एक तास झाला बसलो होतो. असंच म्हणलं नाईट ऑफ होता, काय करावं कळत नव्हतं. तर म्हटलं चला जाऊया. कारण कॉलेज टाइमला असताना मी तर नेहमी यायचो आणि म्हटलं एकांत घालवलं पाहिजे, स्वतःसोबत वेळ घालवला पाहिजे. चला आता हाकलत्या बाहेर सगळ्यांना. 8-8:30 टायमिंग झालाय. तर चाललोय बाहेर. सगळेजण चालले ते हाकलतात ते सगळ्यांना दिसत असेल तर मला. सगळे चालले ते बाहेर. चला जाऊया मग आता. मित्रांनो, कॉन्टेंट क्रिएशन चालू करून मला आहे ना जवळपास 1 ते 2 महिने झाले. आणि जर तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं असाल तर तुम्हाला पण एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की आपल्याला कधीच सपोर्ट करत नाही. क्वचित आपली फॅमिली सोडली तर, आणि 1-2 फॅमिली फ्रेंड्स, नाहीतर कोणीच आपल्याला सपोर्ट करायला तयार नाही. या उलट तुम्हाला आणखीन एक अनुभव आला असेल की जे स्ट्रेंजर्स लोक आहे ते जास्त कौतुक करतात. म्हणजे ते तुम्हाला बोलतात, अरे चांगलं करतोय तू, व्हिडिओ चांगले टाकतोय, चांगलं चालू केलं, काहीतरी वेगळं, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी चालू केलंय. रोजचे सगळे तर मराठीच आहे, तेच जॉब, तेच सगळं चालूच आहे, तेच शिक्षण, तेच. पण काहीतरी वेगळं जे आपल्याला आवडते, ते पॅशन तू फॉलो करते. हे असे जे अनोळखी लोक आहेत ते येऊन बोलतात, म्हणजे जग चांगले आहे रे, फक्त तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. ती पॉझिटिव्ह एनर्जी तयार करा, मला हेच सांगायचं आहे. आणि आपल्याला कधीच मोठं होऊन देत नाही. त्यामुळे म्हणतोय, लोक गेले कोलमधाम. शिवाय देत नाही आता व्हिडिओमध्ये. समजलं असेल तुम्हाला. तर मित्रांनो, आत्ता मेट्रोमधून आलोय खाली
आणि चाललोय आता रूमवर, त्याला जेवण वगैरे करू आणि मग फ्रेश वगैरे होऊ. एडिटिंग करायचं आहे, चार्जिंग संपली सगळी कॅमेऱ्याची वगैरे, फोनची पण चार्जिंग संपली. तर चला जाऊया. जेवण वगैरे झाले आणि आता असंच पडलो होतो. अजून एडिटिंग करायचं आहे, ब्लॉग एक रील टाकलंय आणि रूममध्ये तर कोण नाही, तुम्ही बघू शकता इकडं वर खाली कोणच नाही, अकेला आहे अकेला. तर चला, आपल्या चॅनलला तुम्हाला जर असेच नवनवीन रोज माझे व्लॉग्स, डेली लाईफस्टाईल, कुठे ते कॉमेडी, एंटरटेनमेंट रील किंवा डेली व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.